आता कोकणातले शेतकरी की आपल्याकडे किंग व्हरायटी आहेच हापूस. हापूसची खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये आंब्याची लागवड कोकणामध्ये प्रचंड घटलेली आहे आणि त्याची रिप्लेसमेंट काजून होते. पण माझ्या पाठीमागे बघत असाल किंवा कोकणामध्ये कुठेही गेलं तर ह्या सगळ्या बागा 40 वर्षाच्या पुढच्या बागा आहेत. त्यामुळे इथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांनी विचार करायचा जुन्या बागा एक पुनरुज्जीवन झालं पाहिजे किंवा नवीन लागवड तर झाली पाहिजे. नवीन लागवड करताना प्राधान्याने आपण हापूसचा विचार करावा, कारण ही आपली किंग व्हरायटी आहे, निर्यातीला चांगली आहे. फक्त एक अल्टरनेट बेरिंग 1 वर्षाला फळधारणा आणि साका ह्या दोन जर गोष्टी सोडल्या तर हापूस खूप चांगला आहे, निर्यातीला चांगला आहे, किपिंग क्वालिटी चांगली आहे, आकर्षक रंग येतो, स्वाद चांगला आहे, सगळ्या गोष्टी आपण त्यामुळे लागवड करताना आपण हापूसचाच विचार करायला हरकत नाही. जे शेतकरी हाय डेन्सिटी करू शकतात ते सुद्धा हापूसचा विचार करू शकतात 5 बाय 5 मीटर. मात्र अल्ट्रा हाय डेन्सिटी किंवा हाय डेन्सिटी करणार असाल तर त्यांनी थोडाफार केशर लावायला काही हरकत नाही. पण अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये कोकणामध्ये एक अडचण येते की झाडाची शाखीय वाढ जास्त होते, त्यामुळं लागवड करताना खूप घन लागवड करू नये, त्यामुळे ते सुद्धा केशर लावू शकतात. इतर सुद्धा कोकणामध्ये काही पायरी आणि रत्ना ह्या जाती आहेत की त्या स्थानिक मार्केटला, स्थानिक बाजारपेठेमध्ये खूप चांगल्या चालतात, त्यामुळे त्याही लागवड करायला हरकत नाही. म्हणजे कोकणामध्ये एक 3 जातीचा तुम्ही लागवड करायची. पायरी ही जात आहे खरं तर रसासाठी चांगली आहे, आकर्षक रंग येतो आणि तिचा स्वाद हा टिपिकल वेगळा आहे. आणखी एक आहे जी दक्षिण कोकणचा भाग आहे, मोस्टली वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळचा हा भाग आहे की जो गोवा राज्याला लागून आहे. हे गोवा मानकुड जातीची सुद्धा लागवड करू शकतात. पण असं ऐकण्यात आहे की गोवा राज्यातील शेतकरी किंवा गोवा बागायतदार आहेत हे GI मानांकनासाठी ट्राय करतात गोवा मानकुड या जातीच. जर यदाकदा त्यांना GI मिळाला तर मात्र विक्रीची अडचण येऊ शकते. त्यामुळं गोवा मानकुड म्हणून विकायला भविष्यात अडचण येऊ शकते. येईल का नाही ह्याचा थोडासा चाचपणी घेऊन, अंदाज घेऊन ते गोवा मानकुडची सुद्धा लागवड करू शकते की ज्याला खूप चांगलं मार्केट गोव्यामध्ये आहे.